नमस्कार. आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत आरी वर्क, जो काही मटका गळा आहे तो कशा पद्धतीने बनवायचा ते आपण बघणार आहे. तर चला मग बघूयात. तर त्यासाठी मी जे काही मेजरमेंट आहे तर ते मेजरमेंट करून घेतलेलं आहे ऑलरेडी. मेजरमेंटचा व्हिडिओ यापुढे सुद्धा येईल आपल्याला. तर यानंतर काय केलेलं आहे मी की आपले जे काही जरी थ्रेड आहे त्या जरी थ्रेडनी पूर्ण आउटलाईन आपली जी आहे ती चेन स्टिचनी, म्हणजेच की आपण जी काही चेन स्टिच टाकतो आरी निडलनी, ती 2 टाईम मी करून घेतलेली आहे. जेणेकरून काय होईल की ज्या वेळेस टेलर कटिंग करतात तर त्यावेळेस आपले जे काही स्टिचेस आहेत तर ते निघणार नाहीत. तर त्यासाठी आपण हे स्टिचेस टाकून घेणार. तर 2 टाईम मी इथे जे काही आपली चेन स्टिच आहे ती ज्यावेळेस आपला पूर्ण गळा कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि जिथे आपलं एंड नॉट होती त्यानंतर एंड नॉट देऊन त्यानंतर दुसरे जे काही राऊंड आहेत तो कंप्लीट करून घ्यायचा आहे, जेणेकरून की स्टिचेस आपले कुठेही निघणार नाहीत यासाठी. तर तुम्ही जर का फर्स्ट तुमच्या कस्टमरचा घेणार असाल तर ही नक्की काळजी घ्या. त्याचबरोबर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला जो दुसरा चॅनल आहे त्याही चॅनलला भेट द्यायला विसरू नका. तर इथे घेण्याची काळजी म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या आरी जे काही रिंग आहे तर त्याला ज्यावेळेस आपण कपडा बांधतो तर तो कपडा कुठेही लूज नाही राहिला पाहिजे. जर कपडा लूज राहिला तर तुमची जी काही डिझाईन आहे त्याच्यामध्ये झोळ येतो. तर त्यासाठी इथे कोणताही घोळ किंवा झोळ येता कामा नये यासाठी तुम्हाला जे काही कपडा आहे तर तो एकदम व्यवस्थित टाईट बांधून घ्यायचा आहे. अशा वेळेस काय होतं की ब्लाऊज पीस जो आहे आपल्या नेकपासून थोडासा कमी पडतो. तर त्यावेळेस काय करायचं की आपण जे काही आपला एखादा अस्तर असेल किंवा एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते स्टिच करून घ्यायचं, जेणेकरून की आपला कपडा कुठेही कमी पडणार नाही. किंवा इथून पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण काळजी घेऊ शकतो, आपले जे काही कपडा आहे तो कशा पद्धतीने फिक्स करू शकतो. यावरचा सेपरेट व्हिडिओ सुद्धा आपला नक्कीच पुढे येणार आहे. तर त्यासाठी जे काही आपलं चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता हे जे काही 2 राऊंड आहेत आपले चेन स्टिचचे ते कंप्लीट झाल्याच्या नंतर आपलं जे काही शुगर बीड्स आहेत तर त्याचं जे काही सर्कल आहे तर ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. जो काही आकार आहे त्या आकारानुसार आपलं जे काही राऊंड आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही डिझाईन्स करू शकता, पण ज्यावेळेस तुम्ही शुगर बीड आणि जी काही चेन स्टिच आहे याच्यामुळे एक आकर्षण येतं, त्याला खूप छान असा लुक येतो. तर त्यासाठी ह्या 2 गोष्टी तुम्ही नक्कीच करायला हव्यात असं मी तरी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि त्यानंतर इथून पुढची जी काही डिझाईन आहे तो तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तर आता ज्यावेळेस आपण इथे जे काही आपले शुगर बीड्स आहेत तर ते ज्यावेळेस लोड करतोय तर त्यावेळेस एक काळजी घ्यायची की इथे मी जे काही शुगर बीड्स आहेत ते 2-2च्या पद्धतीने घेतलेले आहेत. शुगर बीड्स घेताना चांगल्या क्वालिटीचेच वापरायचे आहेत. मी इथे मॅट फिनिशचे घेतलेले आहेत, कारण जसं मला डिझाईन हवं होतं त्या पद्धतीने मी घेण्यासाठी इथे मॅट फिनिश घेतलं होतं, म्हणजेच की साडीला कॉम्बिनेशन चांगलं दिसावं यासाठी. कारण साडीचा जो कलर आहे तो मॅट फिनिश रिलेटेड आहे, तर त्यामुळे मी मॅट फिनिशचे मणी इथे घेतले होते. तर तुम्ही जे काही शुगर बीड्स वापराल चांगल्या कंपनीचे ब्रँडेड वापरा, जेणेकरून की तुम्हाला ते व्यवस्थित टिकलेही पाहिजे. कारण कस्टमरचं ब्लाऊज करताना मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही आपले जे काही बीड्स आहेत तर ते ओळखू शकता. तर त्यासाठी तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा, जेणेकरून की या आधीचे व्हिडिओ आपले जे काही आरी रिलेटेड आहेत तर ते सुद्धा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला त्यातला फरक कळेल की कशा पद्धतीचे आपल्याला बीड्स वापरायला पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे त्यासाठीचे. आणि त्याचबरोबर आता हे जे काही शुगर बीड्स आहेत तर त्याची राऊंड मी इथं कंप्लीट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे 3mm बीड्स घेतलेले आहेत. 3mm बीड्स आता जशी माझी डिझाईन आहे तर त्यानुसार मी इथे बीड्स वापरते. तुम्ही कोणतीही डिझाईन तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर आता 3mm सुद्धा सेम राऊंड जसा पद्धतीने आपण शुगर बीडचा घेतलेला आहे तर तशाच पद्धतीने घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर जे काही आपले 3mm बीड्स आहेत तर ते आपल्या याला मॅच झाले पाहिजे. म्हणजे जर का तुम्ही मॅट फिनिशचं घेत असाल तर मॅट फिनिशचेच शुगर बीड्स वापरा आणि मॅट फिनिशचेच तुमचे 3mm बीड्स वापरा, जेणेकरून की कोणतेही कॉम्बिनेशन हे विरुद्ध नसावं तर ते सिमिलर असावं यासाठी, जेणेकरून त्याला एक लुक चांगला येतो आणि कस्टमरसुद्धा आपल्याकडे अट्रॅक्ट होतात की आपण मटेरियल चांगल्या क्वालिटीचं वापरतो. आता मॅट फिनिशमध्ये काय होतं की मॅट फिनिशचे मणी कधीही काळे पडत नाहीत. तुम्ही कितीही दिवस उघडे ठेवलेत, फक्त त्याची काळजी धुण्याच्या वेळेस त्याची काळजी घेण्याची गरज असते की त्याला जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही. किंवा आरी वर्कचा कोणताही ब्लाऊज हा जास्त वेळ भिजत ठेवायचाच नसतो. याच्या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ आपण नक्कीच बनवणार आहोत. तर त्यासाठी आणि त्यानंतर आपण जे काही आता 3mmचा राऊंड आहे तर तो 3mmचा राऊंड कशा पद्धतीने कंप्लीट करून घ्यायचा आहे ते सुद्धा बघूयात. तर आता इथे 3mmचा जो राऊंड आहे तर तो राऊंड मी इथे कंप्लीट करून घेतलेला आहे. त्यानंतर मी आता इथे डायमंड चेन जी आहे तर ती मी इथे स्टिच करून घेते, ना की मी इथे चिटकवून घेते. काय होतं की ज्यावेळेस आपण ती स्टिच करतो त्यावेळेस ती निघतच नाही, आणि ज्यावेळेस तुम्ही ती चिटकवता तर त्यावेळेस काय होतं, आपला जो ग्लू आहे कस्टमरनी एका वेळेस जरी धुतला तरीसुद्धा ती चेन निघून जाऊ शकते, किंवा ग्लू कुठे कुठे जास्त लागतो कुठे कुठे कमी लागतो. आणि
आणि त्यावेळेस काय होतं की ज्यावेळेस कस्टमर एकदा जरी ब्लाऊज त्यांनी धुतला तरीसुद्धा त्याची जे काही चेन आहे तर ती चेन निघून जाते. तर असं होता कामा नये, कुठेही चेन लूज पडता कामा नये, कारण त्याचा झोळ येतो, कस्टमरला चिटकवायचं माहीत नसतं आणि त्याच्या कंप्लेंट येतात. त्यापेक्षाही आपण चांगलं स्टिच करून दिलं तर कस्टमर नक्कीच पुढच्यांनासुद्धा आपला रेफरन्स देतात. यासाठी व्यवस्थित स्टिच करायचे. तर स्टिच कशा पद्धतीने करायचे याचा नक्कीच पुढचा व्हिडिओ असणार आहे आपला. तर त्यासाठी आपला जो काही चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. आणि आता या संदर्भातले किंवा आरी रिलेटेड तुम्हाला कोणते व्हिडिओज बघायला आवडतील तर त्या संदर्भातले सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. त्याचेही व्हिडिओज आपण लवकरात लवकर घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही नक्की तुमचे जे काही मतं आहेत ते सुद्धा तुम्ही इथे मांडू शकता. आपलं जे काही कमेंट बॉक्स आहे सगळ्यांसाठी ओपन आहे. तर त्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता की तुम्हाला कोणते कोणते नवीन व्हिडिओज किंवा वेगळ्या डिझाईन्स बघायला आवडतील किंवा वेगळ्या स्टिचेस बघायला आवडतील. तर त्या संदर्भातले तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. तर आता ही स्टिच करून घेतो आहे आपण आणि त्यानंतर आता आपण जी काही पुढची डिझाईन आहे तर ती पुढची डिझाईन बघणार आहोत की कशा पद्धतीने करायची आहे ती. तर आता ही चेन स्टिच जी आहे ती चेन जी आहे आपली ती कंप्लीट झाल्यानंतर त्यानंतर इथे पुन्हा एकदा आपण जे काही 3 mm बीड आहेत तर त्याचा राऊंड कंप्लीट करून घेणार आहे, जेणेकरून की ती जी काही डिझाईन आहे ती मॅच झाली पाहिजे यासाठी. अजून पुढची जी काही डिझाईन आहे तर ती आपण आपल्या पद्धतीने जशी पाहिजे तशी करू शकता. पण हा जर का आपण ब्रॉड असा, जर का एखाद्या कस्टमरला किंवा एखाद्याला जर का अशी डिझाईन हवी असेल की त्यांना ती एकदम उठावदार हवी असेल तर त्यासाठी ही डिझाईन नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. ही डिझाईन खरंच खूप छान दिसते. आणि त्याचबरोबर एकदम भरीव जर का ब्लाऊज हवा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण पुढचे व्हिडिओज आणणार आहोत की कशा पद्धतीने करू शकता. जे काही आपले पूर्ण भरलेले ब्रायडल ब्लाऊज असतात तर हे ते कशा पद्धतीने आपण त्याची काळजी घेऊ शकतो किंवा कशा पद्धतीने वर्क करू शकतो. आणि त्याचबरोबर हे जे काही 3 mm बीड्स आहेत तर तुम्ही आत्ता बघू शकता की ते मी सिंगलच बीड स्टिच करते. आता त्यानंतर ह्या राऊंड कंप्लीट करून घेतल्यानंतर शुगर बीडचा राऊंड आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपली जी काही डिझाईन आहे तर ती आपल्याला कंप्लीट करून घ्यायची. तर व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.